मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही भावांचं मनोमिलन झालं आणि आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार हे निश्चित झाले। दोन्ही भावांकडून तसे संकेतही मिळालेत। फक्त शिक्कामोर्तब तेवढा बाकी राहिलाय। दिवाळीच्या नंतर महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत तरी ठाकरे बंधूंची ही युती कमाल करू शकते असं जाणकारांचं म्हणणं आहे। पण ठाकरे भावांच्या या युतीमध्ये इंडिया आघाडीचं काय, जे राज ठाकरे बऱ्याचदा मोदींची बाजू घेताना पाहायला मिळाले, त्यांना काँग्रेस स्वीकारणार का, की भावासाठी ठाकरेंनाच इंडिया आघाडीतून बाहेर पडावं लागणार, याची चर्चा सध्या सुरू आहे। उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावरती आहेत। ते आज इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यांनी डिनरसाठी राहुल गांधींना देखील निमंत्रण दिले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा इंडिया आघाडीत आहे। मात्र आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची युती करणार याविषयी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होणार हे निश्चित आहे। तसं पाहिलं तर राज्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि इतर पक्षांनी ठाकरे बंधूंच्या या युतीला ग्रीन सिग्नल दिलाय। पण काँग्रेस मात्र अजूनही बुचकळ्यात पडलीये, कारण हेच राज ठाकरे आहेत जे काही दिवसांपूर्वी मोदींचं कोड कौतुक करताना पाहायला मिळाले होते। लोकसभेला त्यांनी महाराष्ट्रात आपला एकही उमेदवार निवडणुकीच्या मैदानात न उतरवता महायुतीला पाठिंबा दिला होता। महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार मैदानात उतरले होते। स्वतः राज ठाकरे यांनी महायुतीच्या काही उमेदवारांसाठी सभाही घेतल्या होत्या। एवढंच नाही, विधानसभेला सुद्धा राज ठाकरे महायुतीसोबत जाणारची चर्चा सुरू होती। आता राहिला मुद्दा दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। महायुती सत्तेमध्ये जरी एकत्र असले तरी पालिका निवडणुकीमुळे आपापले लढणार हे त्यांनी ठरवलेलं आहे। अशात मुंबई महापालिकेवरती भाजपचा डोळा हा सुरुवातीपासून आहे। पण मुंबई महापालिकेवरती ठाकरेंची एकहाती सत्ता राहिली। पण यंदा शिवसेना फुटीनंतर भाजप पूर्ण ताकदनिशी मुंबई महापालिकेवरती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते। पण ठाकरे ब्रँड हा भाजपवरती भारी पडू शकतो हे सगळ्यांनाच माहिती आहे। यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानं फायदा दोन्ही बाजूला आहे। त्यामुळे युती होणार हे निश्चित आहे। आणि जसं की आधी सांगितलं, ठाकरे बंधूंच्या या युतीला इंडिया आघाडीच्या इतर घटक पक्षांनी सुद्धा ग्रीन सिग्नल दाखवलाय। पण काँग्रेस अजूनही संभ्रमात आहे। काँग्रेसने अजूनही या संदर्भात कुठलंही अधिकृत असं वक्तव्य किंवा पाठिंबा दर्शवलेला नाहीये। आणि आघाडी वाढवायचं म्हटल्यावरती काँग्रेसला राज ठाकरेंना सोबत घेणं फायद्याचं ठरू शकतं। त्यामुळे राज ठाकरे दिल्लीला गेलेत। इंडिया आघाडीच्या बैठकीत राज यांच्या संदर्भात चर्चा होणार का, असा प्रश्न जेव्हा उद्धव ठाकरेंना विचारला तेव्हा त्यांनी अवघ्या 1 मिनिटात विषय संपवला। ते म्हणाले, मला वाटतं या मुद्द्यावरती दुसऱ्याने चर्चा करायची गरज नाही। आमची भूमिका ठरवायला आम्ही दोघे भाऊ समर्थ आहोत। इंडिया आघाडीसाठी कोणत्याही अटी शर्ती नाहीत। याविषयी उद्धव ठाकरे यांना विचारले असता यावर मुंबईत बोलू असं देखील म्हणाले आणि त्यांनी आणखीन काही भाष्य करणं टाळलं।